मित्रांनो, आपली ड्रग इन्स्पेक्टरची जी MPSCच्या अंतर्गत पदभरती होणार आहे, आता मला वाटतं 1 ते 1.5 महिना झाला तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म संपून आणि पुढच्या जवळपास 2-3 महिन्यामध्ये कदाचित ही एक्झाम पार पडेल. तुमच्यापैकी बरेच जण एक्झामचं प्रिपरेशन करत असतात. तर कोणती एक्झामचं प्रिपरेशन करत असताना तुम्ही MPSCच्या टॉपर बघा किंवा UPSCचा टॉपर बघा. सर्वात महत्त्वाचं आत्तापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकेचा ॲनालिसिस, त्याचबरोबर महत्त्वाची जी सिलेबस कॉपी आहे ती आपण जे आहे ती तोंडपाठ करणं गरजेचं आहे. कुठल्या सिलेबस कॉपीमध्ये कुठला पॉईंट आहे हे आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर सिलेबस कॉपी ही आपल्या तोंडपाठ असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जी सिलेबस कॉपी आहे ती व्यवस्थित हार्ड कॉपीमध्ये जे आहे ती प्रिंटआउट करून घ्या. कुठले कुठले टॉपिक्स मला पहिल्यांदा करायचे आहेत ते अशा पद्धतीनं हायलाईट करून घ्या. जसं की पहिला टॉपिक फिजिओलॉजी आहे, पॅथोफिजिओलॉजी आहे, फार्मॅकोलॉजी आहे. तर हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं जे PYQ आहेत, PYQच्या झेरॉक्स करून घ्या तुम्ही, किंवा आपलं जे हे प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपर आहे याचं अपडेटेड एडिशन पुढच्या 7-8 दिवसामध्ये येईल. याच्यामध्ये आतापर्यंत झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत अशा ज्या आपल्या महाराष्ट्राच्या असतील किंवा बाकीच्या असतील, तर त्याच्यामध्ये काय प्रश्न विचारलेले आहेत आता मी एक्झाम्पल देऊन सांगतो. आता ह्या ज्या महत्त्वाचे 2 टॉपिक्स आहेत हे ब्लड फिजिओलॉजीचे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. तर हे एका स्टँडर्ड पुस्तकातनं मी नोट्स काढलेले आहेत आणि दुसऱ्या जे आहेत सेम तोच टॉपिक दुसऱ्या पुस्तकातनं ज्याच्या नोट्स काढलेल्या आहेत. आता या टॉपिकवरती विशेषतः तुमचं वाचून झाल्यानंतर या प्रश्नपत्रिकेमधनं या टॉपिकवरती विशेषतः काय काय विचारलेलं आहे, उदाहरण देऊन सांगतो. समजा मी आपण ब्लड या टॉपिक जर आज वाचला तर त्याच्यामध्ये आतापर्यंत PYQमध्ये काय काय विचारलेलं आहे हे एकदा बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक्झामची जी काटेने पातळी आहे, चांगल्या पद्धतीनं GPAT लेवलच्या क्वालिटीचे प्रश्न असतील त्या कारणाने हे पुस्तक तुम्ही जे आहे GPAT कंपेनियन याचा रेफरन्स घेऊ शकता, किंवा याच्यामध्ये काही महत्त्वाचे टॉपिक वाईज MCQ करून दिलेले आहेत ते वाचू शकता. कारण असर्शन डिसर्शनचे MPSC 100% प्रश्न विचारेल. 2016चा जर आपण MPSCचा जर पेपर बघितला तर त्याच्यामध्ये एकंदरीत तुम्हाला अंदाज येऊन जाईल की कशा पद्धतीनं पॅटर्न हा विचारलेला आहे. तुम्ही जर या ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामचं कंपॅरिझन मागच्या झालेल्या असिस्टंट कमिशनरसोबत करत असाल तर ती चूक करू नका. आता जी एक्झाम होणार आहे त्याचा पॅटर्न वेगळा आहे, सिलेबससुद्धा वेगळा आहे आणि मागचा जो असिस्टंट कमिशनरचा किंवा असिस्टंट प्रोफेसरचा पेपर झालेला होता तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मला वाटतं 90 ते 95% प्रश्न हे वन लाईनर पद्धतीने विचारले गेले होते. पण 2016चा जर आपण पॅटर्न बघितला MPSCचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रश्न असर्शन डिसर्शन जोडायला व मॅच द पेअर अशा पद्धतीनं लेंदी प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील. तर 2016च्याच पॅटर्ननुसार आपला जो येणारा पेपर आहे कदाचित येऊ शकतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त रोज 100 प्रश्नाची प्रॅक्टिस करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. रोज एखादा टॉपिक कव्हर करून झाल्यानंतर आतापर्यंत PYQमध्ये त्या टॉपिकवरती काय काय प्रश्न विचारलेले आहेत, मग ते ड्रग इन्स्पेक्टरमधनं करू शकता तुम्ही, GPATमधनं करू शकता, किंवा फार्मसीचे आपले जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्या टॉपिकवरती भरपूर प्रश्न जे आहेत ते दिलेले आहेत. प्रत्येक पुस्तकामध्ये आपल्या 5,000 ते 6,000पेक्षा जास्त MCQ दिले तर तुमची त्यातनं भरपूर प्रॅक्टिस होऊन जाईल. एकदा तर तुम्हाला कळालं की या ब्लडच्या टॉपिकवरती RBCवरती प्रश्न विचारला आहे. विशेषतः RBCमध्ये आणखीन आपण जर डिटेलमध्ये गेलो होतो तर RBCमध्ये न्यूक्लियस असतं किंवा नसतं, त्याच्यानंतर RBCमध्ये शेप कसा असतो, बायकॉनकेव आहे, बायकॉनव्हेक्स आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला नेमका अंदाज येऊन जाईल की बाबा अशा पद्धतीची ही या नोट्समधली किंवा पुस्तकातली लाईन आहे ज्याच्यावरती आता मागच्या वेळेस MPSCनी किंवा बाकीच्या सेटमधल्या ज्या ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाम झालेली त्याने त्याच्यावरती प्रश्न विचारला, जेणेकरून तुम्ही जेव्हा फायनल रिडिंग देत शेवटच्या एका महिन्यामध्ये तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे की ही लाईन मला केअरफुली वाचणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं जर आपण अभ्यासाचं रिव्हिजनचं नियोजन जर ठेवलं किंवा प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायचं नियोजन ठरलं तर नक्कीच येणाऱ्याची जी ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम आहे ती आपण नक्कीच क्वालिफाय करू. जवळपास विशेषतः एक्झामचा जर ओव्हरऑल पॅटर्न आपण बघितला तर जवळपास तुमच्या हातामध्ये 1 तास तुम्हाला दिलेला आहे, म्हणजे 60 मिनिटं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. तर यावरून एकंदरीत तुमच्या लक्षात येईल की किती चांगल्या पद्धतीची आपली ॲक्युरसी प्रश्न सॉल्व्ह करत असताना असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मला काय करावं लागेल तर मला रोज जेव्हा मी एखादा टॉपिक वाचेल तर तेव्हा तो टॉपिक वाचून झाल्यानंतर मला कमीत कमी त्या टॉपिकवरचे 50 प्रश्न सॉल्व्ह करणं माझ्यासाठी मॅन्डेटरी आहे, माझ्यासाठी गरजेचं आहे. तरच मी या स्पर्धेमध्ये टिकेल. लक्षात येते भरपूर स्पर्धा असणार आहे. 2000 मला वाटतं 14-15 पासून ही पदभरती महाराष्ट्रामध्ये राबवली गेली नव्हती आणि आत्तापर्यंतची भूतून भविष्यातली आपली ड्रग इन्स्पेक्टरची ही सर्वात मोठी पदभरती आहे आणि आपण खूप लकी आहोत की ज्याच्यामध्ये आणखीन जवळपास मागच्या पेपरमध्ये आपण जे अपडेट बघितली तर त्याच्यामध्ये अपडेटनुसार जवळपास 75 एवढ्या जागा नव्याने ॲड होण्याची संभाव्यता याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे जे लोकांना ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केले असतील ते सर्व लोक भाग्यवान आहेत.
जवळपास 10 ते 15 वर्षानंतर एवढी भरती तुम्हाला त्याचा बेनिफिट जे आहे ते घेता येतो. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेच्या एका मिनिटाचं नियोजन असू द्या. पुढच्या 2-3 महिन्यामध्ये केव्हाही एक्झाम पार करू शकते. त्याच्यामुळे वेळ कुठेही वाया न घालवता प्रत्येक मिनिटाचा आपण बेनिफिट घेणं गरजेचं आहे. प्रत्येक दिवाळी जी आहे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवाळी आतापर्यंत आलेलीच आहे. तर या दिवाळीला थोडंसं वेळ न घालवता आपण प्रत्येक विषय व्यवस्थित रिव्हिजन करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेचा एका मिनिटाचा आपण जो आहे तो बेनिफिट घेणं गरजेचं आहे. या दिवाळीला जर आपण थोडेसे कष्ट घेतले तर येणारी पुढची जी दिवाळी आहे नक्कीच तुम्ही क्लास 2 लेवलची जी पोस्ट आहे आपली ड्रग इन्स्पेक्टरची ती घेऊनच किंवा ड्रग इन्स्पेक्टर घेऊनच तुम्ही पुढच्या वर्षी सरप्राईज देण्यासाठी तुमच्या आईवडिलांसाठी जाल. आणि तुमच्या या सर्व भावी ड्रग इन्स्पेक्टरशी माझ्याकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा. जेही माझ्याकडून पॉसिबल होईल, मग ते स्टडी मटेरियल असेल, महत्त्वाचे काही प्रश्न असतील किंवा जेही महत्त्वाचे काही रिसोर्सेस असतील जे तुम्ही घेऊ शकत नाही किंवा काही जणांना पॉसिबल नसेल तर ते सर्व अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही आपले महत्त्वाचे सोशल मीडियाचे चॅनल इंस्टाग्राम असेल तिथं सुद्धा आपलं महत्त्वाचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग या नावाने आहे. तिथे सुद्धा जॉईन केलं असेल तर जॉईन करा. रिसेंट ज्याही महत्त्वाचे अपडेट असतात मी तिथे सुद्धा तुम्हाला देत आहे. त्याचबरोबर हे यूट्यूबचं चॅनल त्या सर्व लोकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. ज्या लोकांचा डी फार्मसी, बी फार्मसी, एम फार्मसी झालेला आहे, ज्या लोकांना फार्मसी क्षेत्रामध्ये ॲज अ गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून जॉईन व्हायचं आहे त्या सर्व लोकांपर्यंत आपल्या सोशल मीडियाची लिंक आहे जी अजिबात शेअर करायला विसरू नका. पॉसिबल होईल तेवढा वेळ भेटला तसा इथून पुढं ड्रग इन्स्पेक्टरवरती जेही महत्त्वाचं मार्गदर्शन, जेही महत्त्वाचे व्हिडिओ नोट्स कशा बनवाव्यात, कोणते रिसोर्सेस यूज करावेत, कोणते MCQ सॉल्व्ह करावेत, कशा पद्धतीनं गेलं पाहिजे पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आपण या अभ्यासामध्ये, या सर्व गोष्टी मला वेळ जसा भेटेल तसं मी तुमच्या पुढे या दोन्ही सोशल मीडियाच्या चॅनलमधून डिलिव्हर करायचा प्रयत्न करेल. की आजच्या वेळी फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तो तुमची काळजी घ्या, अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.